श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेले 2 महिने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 2 भागांमध्ये राज्यातल्या एकूण 287 नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. 22 डिसेंबर या दिवशी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल 16 जानेवारीला लागून विविध महानगरपालिकांमध्ये महापौर निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतही झाली असून आगामी 8 ते 10 दिवसात सगळ्या महानगरांच्या महापौरांची निवड होईल. दरम्यान राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा देखील झाली आहे. या निवडणुकीसाठी 21 जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्व उमेदवारी अर्जांची छाननी होत आहे. या निवडणुकीसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्यातल्या 3 विभागातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये पुणे विभागातल्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर याविषयी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग पुणे यांचे प्रतिनिधी भूषण राजगुरू यांनी घेतलेला आढावा आता आपण ऐकूया. पुणे जिल्ह्यातील 73 जिल्हा परिषद गटासाठी ही निवडणूक होत आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सध्या राजकीय वातावरण तापले असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरण अत्यंत चुरशीचे झाले आहे. महापालिका निवडणुकातील निकालानंतर राजकीय गणिते बदलले असून सर्व पक्षांनी आपली ग्रामीण ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्ह्यात 73 गटांपैकी 22 गट खुल्या प्रवर्गासाठी आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग 19 गट, अनुसूचित जातीचे 7 गट, अनुसूचित जमातीचे 5 गट आणि सर्व प्रवर्गातील मिळून एकूण 37 जागा महिलांसाठी राखीव आहेत. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण 29,76,454 मतदार नोंदणीकृत आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 3,605 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 23,545 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवेली आणि मुळशीतील 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे हवेली तालुक्यातील 7 गट कमी झाले आहेत. मात्र जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर या तालुक्यात प्रत्येकी एक नवीन गट वाढला आहे. सुमारे 5 वर्षाच्या खंडानंतर ही निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि शिवसेना काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची चिन्हे आहेत. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आठवले गट यांच्यात युती जाहीर झाली आहे. शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि ठाकरे गट शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता असली तरी अनेक जागांवर स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दोन्ही गट जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रित लढत आहेत. पुणे जिल्हा परिषद हा पारंपरिकपणे अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. काही ठिकाणी अजित पवार गट आणि आरपीआय आठवले गट यांची युती झाली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेस सोबत युती जाहीर केली आहे, ज्यामुळे निवडणुकीत तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी अलीकडच्या महानगरपालिका निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जुन्नर, खेड आणि इंदापूर हे 3 तालुके जिल्हा परिषदेची सत्ता कोणाकडे असेल हे ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी सुमारे 940 अर्जाची विक्री झाली आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक 130 अर्जाची विक्री झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा मुख्य सामना रंगणार असून काँग्रेस आणि इतर छोटे पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतात. पुणे जिल्ह्यात सुमारे 30 लाख मतदार असून 3,605 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आपले बालेकिल्ले राखण्यासाठी आणि नवीन जागा मिळवण्यासाठी जोर बैठका सुरू केल्या आहेत. अधिकृत उमेदवार यादी 27 जानेवारी 2026 रोजी चिन्ह वाटपानंतर स्पष्ट होईल. पुणे जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीनंतर राजकीय सत्ता कोणाकडे असेल हे 7 फेब्रुवारी 2026च्या निकालानंतर स्पष्ट होईल. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या 4 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिथल्या परिस्थितीचं विवेचन करत आहेत आकाशवाणी वृत्त विभाग संभाजीनगरचे प्रतिनिधी देविदास पाठक, शशिकांत पाटील आणि सुदर्शन चापके.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि परभणी या 4 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीचे 126 गण क्षेत्र आहेत. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजी अंतिम झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण 18,73,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5,024 मतदान यंत्र आणि 2,512 कंट्रोल युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून 193 अधिकारी, 300 पोलीस कर्मचारी, 1,932 होमगार्ड्स जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 कंपन्या मागवण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 8 तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तर पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झालं नाही. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक 26, काँग्रेसला 13, शिवसेनेला 11, भारतीय जनता पक्षाला 4 आणि अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल होतं. मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. या निवडणुकीत धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. 55 गटांपैकी 28 ठिकाणी महिलांना संधी आहे. लातूर जिल्ह्यातही 9 वर्षांनंतर लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 15 लाख मतदार यात मतदान करणार आहेत. 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 58 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं 35 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 6, शिवसेनेला 1 तर 1 जागा अपक्षाच्या वाट्याला आली होती. त्या निवडणुकीतून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं ग्रामीण भागात वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. त्यानंतर मोठी राजकीय स्थित्यंतर झाली. पक्षातील फाटाफूट, नव्या आघाड्या, युतींची पुनर्रचना आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमुळे यावेळीची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. ग्रामविकास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि रस्ते विकास हे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहणार आहेत. परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 54 गट तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी निवडणूक होणार आहे. परभणी, जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, पाथरी आणि मानवत या 9 पंचायत समित्यांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागच्या वेळी अध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्यानं अधिक रस्सीखेच पाहायला मिळाली होती. 2017 मध्ये झालेल्या परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 22, काँग्रेस 6, शिवसेना 9, भारतीय जनता पक्ष 6, अपक्ष 11 असं पक्षीय बलाबल होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या फळीमुळे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं सलग 4 वेळा वर्चस्व राहिलं होतं. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील फूट यामुळे राजकीय पक्षांसमोर भारतीय जनता पक्षाचं आव्हान वाढलं आहे. परभणी जिल्हा परिषद निवडणूक 2022 पासून प्रलंबित होती, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी देविदास पाठक, शशिकांत पाटील, सुदर्शन चापके यांच्यासह छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वृत्त विभाग, ब्युरो. आगामी निवडणुकीत कोकण विभागातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या संदर्भात आमचे कोकणातले जिल्हा वार्ताहर निलेश जोशी, शोभना देशमुख आणि अनिकेत कोनकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. रत्नागिरी जिल्ह्यात दीर्घकाळ शिवसेनेचा प्रभाव आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या बंडानंतर गणितं फारच बदलली आहेत. मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नारायण राणे निवडून आले. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या 5 पैकी गुहागर वगळता इतर 4 मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा विजय झाला. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या 4 नगरपरिषदा आणि लांजा, गुहागर, देवरुख या 3 नगरपंचायतींची निवडणूक गेल्याच महिन्यात झाली. त्यामध्येही महायुतीला स्पष्ट कौल मिळाला. रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि लांजा या 4 ठिकाणी शिवसेना, देवरुख आणि गुहागर या 2 ठिकाणी भाजप तर राजापूरमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालंय. खेडमध्ये तर सर्वच्या सर्व जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदारांचा असलेला कौल यातून स्पष्ट दिसतो आहे. दुसरीकडे पूर्वीपासून इथल्या काही भागांमध्ये भाजपचं प्राबल्य असलं तरी युतीच्या राजकारणात भाजपला जिल्ह्यातल्या कोणत्याच निवडणुकीत फारशा जागा लढवायला मिळत नाहीत, हे इथलं चित्र कायम आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह जिल्ह्यातलं अस्तित्वही फारच कमी झालंय. काँग्रेसची जिल्ह्यातली कामगिरीही आता अस्तित्वापुरतीच मर्यादित आहे. एकंदरीतच सक्षम विरोधी पक्षांच्या अभावी महायुतीला निवडणुकीतले विजय सोपे होत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीलाही महायुती म्हणूनच सामोरे जाऊ आणि भाजपला सन्मानजनक जागा दिल्या जातील अशी घोषणा शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी केली असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेमकं चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं. चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा लढवणार हे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच स्पष्ट होईल. ही निवडणूक जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समित्यांच्या 122 गणांसाठी होत आहे. जिल्ह्यातल्या शहरी भागाच्या विकासाला गेल्या काही काळात वेग आला असून ग्रामीण भागांचं झपाट्याने शहरीकरण होत असल्याने समस्या वाढत आहेत. भूजलाची घटती पातळी, गावोगावी वाढत असलेले कचऱ्याचे ढीग, पर्यावरणाला घातक असे प्रकल्प येणं, घटत्या जंगलामुळे वानर, माकडं, डुकरांचा शेतीत होत असलेला उपद्रव, बिबट्यांचा नागरी भागात वाढलेला वावर, बेरोजगारी, महामार्गाचं रखडलेलं काम असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आता या स्थानिक निवडणुका झाल्यानंतर तरी या कामांसाठी लोकप्रतिनिधींना वेळ मिळेल अशी आशा सामान्य मतदारांना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद गट आणि 100 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. सिंधुदुर्गचं राजकारण नेहमीच नारायण राणे यांच्या भोवती फिरत राहिलंय. यावेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती झाली असल्याचं नारायण राणे यांनी जाहीर केलं. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर 19 जागा शिवसेना लढणार आहे. पंचायत समितीच्या 100 जागांपैकी भाजप 63 तर शिवसेना 37 जागा लढवणार आहे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 3 वर्ष भाजपकडे तर 2 वर्ष शिवसेनेकडे राहणार आहे. जागा वाटपानंतर इच्छुकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशीपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रत्येकी केवळ 12च अर्ज दाखल झाले होते. मात्र त्या कालावधीत विक्री तब्बल 1260 अर्जांची झाली होती. जिल्ह्यातल्या जनतेसमोरचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. अजूनही इथल्या रुग्णांना गोव्यावर अवलंबून राहावं लागतं. अनेक विभागात पदं रिक्त असल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर होतोय. प्रकल्प जाहीर होतात पण ते पूर्णत्वास जात नाहीत. रोजगाराचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल 9 वर्षांनी होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातले हे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुटतील अशी आशा इथल्या मतदारांना आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत गेल्या वेळी शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र यंदा महायुतीतला राष्ट्रवादी आणि शिंदे गट रायगडात परस्पर विरोधात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती होत असल्याचे संकेत खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस, शेकाप आणि ठाकरे सेना एकत्र निवडणूक लढवतील असे संकेत आहेत. शिंदे गट मात्र ही निवडणूक एकट्याने लढवत असल्याचं चित्र आहे. आधी पालकमंत्रीपदाचा वाद, त्यानंतर निवडणूक काळातला संघर्ष, सेना नगरसेवकाच्या पतीची झालेली हत्या अशा घटनांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या नेत्यात मोठी कटुता आहे. नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट आणि राष्ट्रवादीनं चांगलं प्रदर्शन केलं होतं. नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली. त्यामुळे ग्रामीण रायगडमध्ये देखील याच पक्षांमध्ये चुरस दिसणार आहे. रायगड जिल्ह्यात कधी काळी काँग्रेस आणि शेकापचं प्राबल्य होतं. मात्र आता दोन्ही पक्ष जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत आहेत. पनवेल महापालिकेत ठाकरे सेनेचे 7 नगरसेवक विजयी झाल्याने हा पक्ष देखील नव्या जिद्दीनं मतदारांना सामोरं जाताना दिसणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका चुरशीच्या होणार हे नक्की. रायगड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, शेकडो प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे वाढणारं प्रदूषण, विस्थापितांचे प्रश्न, बेरोजगारी या प्रश्नांवर निवडणूक प्रचारात चर्चा व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे. तसंच रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि गेली 18 वर्ष रेंगाळलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या विषयावर देखील सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी जिल्ह्यातल्या पत्रकारांची आणि जनतेची मागणी आहे. वृत्तविशेषसाठी सिंधुदुर्गातून निलेश जोशी, रायगडमधून शोभना देशमुख यांच्यासह रत्नागिरीतून मी अनिकेत कोनकर. श्रोते हो, या निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याअखेरीस पूर्ण झाली तरी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधलं आरक्षण 50% जास्त आहे तिथल्या निवडणुकांसाठी तूर्तास तरी न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबावं लागणार आहे. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR यावरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन नंदिनी मथुरे.